मित्रहो नमस्कार आणि सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा देताना मला आज खूप आनंद होतो आहे आणि आपल्या सर्वांनाही तो आनंद व्हायला हवा। कारण आपला देश, इथलं समाज जीवन, इथलं लोकजीवन हे सगळं संविधानावर उभं आहे। म्हणून या शुभेच्छा देताना मला आनंद होतो आहे। हा आनंद आज जास्त का वाढलेला आहे तर संविधानाने आपल्या आयुष्याची आज 75 वर्षे पूर्ण केलेली आहेत। 75 वर्षे हा कालखंड तसा खूप मोठा आहे। अन्य देशामध्ये तो छोटा असेल पण आपल्याकडे मोठा आहे। कारण आपल्या संविधानाला गेली 75 वर्षे सामाजिक सलोखा, जातीय सलोखा, धार्मिक सलोखा, सांस्कृतिक सलोखा टिकवण्याचं एक अवघड काम करावं लागलेलं आहे आणि ते संविधानामुळे शक्य पण झालेलं आहे। आपण जेव्हा स्वतंत्र झालो आणि आपलं संविधान जेव्हा अस्तित्वात आलं त्यावेळेला अन्य काही देशात सुद्धा स्वातंत्र्य आलेलं होतं आणि संविधान तयार होत होतं। पण काही वर्षांनी आपल्या आजूबाजूला असलेल्या शेजारी देशामध्ये तिथलं संविधान, तिथली लोकशाही कुचकामी ठरली आणि काही वेळेला तिथे हुकुमशाह तयार झाले, काही वेळेला तिथे बंडाळी तयार झाली, काही वेळेला तिथे प्रचंड हिंसाचार झाले आणि तिथले लोकशाही आणि संविधान अडचणीत आलं। आपल्याकडे तसं घडलं नाही। या देशाला स्वातंत्र्यानंतर 80 वर्षे सातत्याने राजकीय लोकशाही देण्याचं काम आपल्या संविधानाने केलेलं आहे। सातत्याने आपल्याकडे निवडणुका होत राहिलेल्या आहेत आणि लोकांना आपले लोकप्रतिनिधी निवडून देण्याचं स्वातंत्र्य पण मिळालेलं आहे। संविधानामुळे खरोखरच गुलाम असलेल्या, कोणे एकेकाळी गुलाम असलेल्या माणसाचं जीवन स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, सामाजिक न्याय याच्या जवळपास पोचलेला आहे, किंबहुना त्याच्या थोड्याफार सावलीत आलेला आहे असं आपण म्हणू शकतो। म्हणून संविधानाचा वर्धापन दिन हा एका अर्थाने संविधानाने सांगितलेल्या मूल्यांचाच वर्धापन दिन आहे आणि या देशात जो नागरिक आहे त्या सर्वांनी या संविधानाविषयी आदर ठेवून हा वर्धापन दिन साजरा करायला पाहिजे आपापल्या परीने। तुम्ही तुमच्या घरी प्रियांबल जरी वाचलं तरी संविधान दिन साजरा झाला असं आपण म्हणू शकतो। तुम्ही नुसतं संविधानाकडे पाहिलं जरी अतिशय आनंदी होऊन तरी संविधानाचा वाढदिवस साजरा झाला असं म्हणता येईल। ह्या सगळ्या आनंदाच्या गोष्टी आहेत, पण त्याचबरोबर गेल्या 10-15 वर्षापासून संविधानावर वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या गडद सावल्याही पडत आहेत, त्या आणखीन गडद होत आहेत। एकीकडे आपण संविधानाचा जय जयकार करतो, संविधानाचा सन्मान करणारं अभियान चालवतो, संविधानाच्या प्रसाराचं अभियान चालवतो आणि नेमक्या त्याच वेळेला संविधानाचा संकोच होईल, संविधान काही वेळेला बाजूला पडेल अशा गोष्टी पण आपण 2014 पासून पाहत आलेलो आहोत। गेल्या 2-3 वर्षात तर संविधान हाच विषय इथल्या बहुसंख्य लोकांनी, नागरिकाने, पुरोगामी पक्षाने, विचारवंतांनी हा जागराचा विषय केलेला आहे। सातत्याने संविधानाचा जागर, सातत्याने संविधानाची संमेलने, सातत्याने संविधानावर कविता, लेखन आणि एक मेसेज देण्याचा प्रयत्न होतोय की संविधान कुठून तरी अडचणीत आलेलं आहे, हा या सगळ्या अभियानातून एक मेसेज जातोय। मी नेहमीच असं सांगत आलो की संविधानाचा इतका जय जयकार, संविधान समोर ठेवून इतकी आंदोलने करण्याची वेळ आपल्यावर का आलेली आहे। आणि बऱ्याच लोकशाही देशामध्ये पण संविधान आहे तिथे असे आलेले नाहीये। गेल्या 4-5 वर्षात तर संविधान सेंट्रिकच आपलं सगळं चाललेलं आहे। त्यातून एक प्रश्न तयार होतो, खरंच संविधानाला काही धोका निर्माण झालेला आहे असेल तर तो कुणापासून, त्या धोक्याचं स्वरूप काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं
आपण शांतपणे आजच्या दिवशी आणि उद्या पण शोधायला पाहिजे. जेव्हा कुठून तरी धूर येतो याचा अर्थ काय? व्हेअर देर इज फायर देर इज स्मोक. धूर आहे याचा अर्थ अग्नी आहे. आपल्याला संविधानाची इतकी काळजी वाटते याचा अर्थ ती संकोच करण्याचा प्रयत्न कुठून तरी सुरू झालेला आहे. भारतीय संविधानाबाबतीत 2 मतप्रवाह आहेत आणि ते संविधानाच्या जन्मापासून सुरू आहेत. भारतीय संविधान प्रमाण मानून आपल्या आयुष्याची आखणी करणारा, ते प्रगत करणारा, मूल्य जोपासना करणारा एक वर्ग आपल्याकडे आहे आणि हे संविधान नकोच म्हणणारा दुसरा वर्ग संविधानाच्या जन्मापासून आपल्याकडे आहे. मी या चॅनलवर मला वाटतं कधीतरी त्याचा उल्लेख केला होता. ज्या दिवशी हे संविधान अस्तित्वात आलं त्याच दिवशी कोल्हापूरजवळ असलेल्या संकेश्वर इथल्या एका मठाधिपतीने एक विधान केलं होतं की हे संविधान एका शूद्राने लिहिलेलं असल्यामुळं लवकरच लोक ते फेकून देतील. संघाचा आवाज असलेल्या एका मासिकामध्ये अशीच टीका करण्यात आली होती की या संविधानात धर्माचा जय जयकार नाही, जात व्यवस्थेचा जय जयकार नाही, आपल्या परंपरांचा जय जयकार नाही, त्यामुळे हे संविधान फार काळ टिकणार नाही. या संविधानाच्या विरोधातच ही कायद्याची स्मृती नको तर मनूची स्मृती पाहिजे म्हणून राजस्थानच्या जयपूर हायकोर्टासमोर एक मनूचा पुतळा पण 30-40 वर्षापूर्वी उभा केलेला आहे. गेल्या 5-6 वर्षात तर बीजेपीच्या सरकारमध्ये असलेले आणि सरकारच्या बाहेर असलेले, साधू संत असलेले, खासदार असलेले, साध्वी असणाऱ्या अनेकांनी ह्या संविधानाला थेट विरोध केला आणि हे संविधान बदलण्याची आवश्यकता व्यक्त केली. सरकारमधला नेता संविधान बदलायला पाहिजे असं म्हणतो. भगवी वस्त्रे घालणारा माणूसच म्हणतो मनुस्मृतीचं राज्य यायला पाहिजे. आणि या सर्वांमध्ये अतिशय चिंताजनक वाटावी अशी गोष्ट म्हणजे हिंदुत्ववाद्यांनी हे राष्ट्र 1924-25 हिंदू राष्ट्र करण्याची घोषणा पण केली होती. आता हिंदू राष्ट्र जेव्हा तयार होईल तेव्हा आपोआपच संविधानाचा संकोच होईल, ते बाजूला पडेल. कारण हिंदू राष्ट्र धर्मावर उभं राहतं, जातीवर उभं राहतं, देवावर उभं राहतं, परंपरांच्यावर उभं राहतं, अंधश्रद्धांच्या उभं राहतं आणि संविधान हे धर्मनिरपेक्षतेवर उभे राहते, ते विज्ञानवादी दृष्टिकोनावर उभी राहते, ती उच्च दर्जाच्या नैतिकतेवर उभा राहते, ती जनकल्याणावर उभा राहते, ती समतेवर उभा राहते. ज्यांना हिंदू राष्ट्र पाहिजे आहे त्यांच्या मार्गामध्ये एकच अडथळा आपल्या देशात आहे, तो म्हणजे संविधान. हा अडथळा दूर कसा करायचा यासाठी गेली 80 वर्षे ते विचार करतायत. कारण हे स्वातंत्र्य, अशा प्रकारचं स्वातंत्र्य त्यांना नको आहे. त्यांना संविधानाने मान्य केलेलं राष्ट्रगीत पण नको आहे, त्यांना इथला झेंडा पण नको आहे, तिरंगा पण नको आहे. त्यांना हे धर्मनिरपेक्षतेचे कायदे पण नको आहेत. धर्मनिरपेक्षतेला ते शिवी समजतात, एक धोका समजतात. हे सगळे सत्तेत असलेले, मंत्रिपदावर असलेले लोक सांगतायत. महाराष्ट्रात तर काल परवा एकाने सांगितलं की मी लोकशाहीत असलो तर मी फक्त हिंदूंच्या मतावर निवडून आलो. मुस्लिमांचे लाड करू नका, त्यांच्या उरूस जत्रा बंद करा. आता धर्मनिरपेक्षता सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या धर्मानुसार, संस्कृतीनुसार जगण्याचं एक स्वातंत्र्य देते, हमी देते. पण अशा घोषणा ह्या वरवर जरी आपल्याला लोकप्रिय वाटत असल्या तरी त्याच्यात एक धुमसणारी भावना आहे. म्हणून 75 वर्षांचा आनंद व्यक्त करताना आपल्याला ठाऊक असायला पाहिजे
की हे सगळे ढग संविधानाच्या अवतीभोवती जमा झालेले आहेत. जर कुणीतरी असं बोलायला गेलं संविधान संकटात आहे अमुक तमुक, तर ते म्हणतात असं काहीच नाही आहे, हे नॅरेटिव्ह आहे. कसं काय नॅरेटिव्ह असेल? हे तर वास्तव आहे. नॉट नॅरेटिव्ह, इट इज फॅक्ट. आणि जर फॅक्ट नसेल तर तुम्ही असं बोलता कसं? तुम्ही असं लिहिता कसं? तुम्ही नव्या संसदेची इमारतीचं उद्घाटन करताना तुम्ही तिथे यज्ञ कसा करता? तुम्ही कर्मकांड कसा करता? सत्ताधाऱ्यांच्या मध्ये एक वर्ग असा आहे की तो राज्यघटनेचं कौतुक पण करतो आणि राज्यघटनेचा संकोच होईल अशा पद्धतीनं वर्तन पण करतो. बाबासाहेबांनी 1953च्या भाषणामध्ये एक महत्त्वाचं विधान केलं होतं संसदेमध्ये बोलताना. ते म्हणाले, संविधानाला तेव्हा धोका तयार होतो जेव्हा सत्ताधाऱ्यांना इथले लोक आपल्या निष्ठा, आपल्या श्रद्धा त्यांच्या पायावर टेकून प्रचंड बहुमत देतात, तेव्हा एकाधिकारशाही येण्याचा धोका असतो. गेली 15 वर्षे सैतानी बहुमत घेऊन सत्तेवर असलेले लोक आहेत. आणि जेव्हा सैतानी बहुमत येतं, लोकांचा आवाज असलेला विरोधी पक्ष संपायला लागतो, तेव्हा संविधानाला अर्थ तरी काय राहतो? त्यामुळे ही लोकांची जबाबदारी आहे. तुम्हाला संविधान टिकवायचं असेल तर कोणा एका घराण्याच्या पायावर, कोणा एका पक्षाच्या पायावर आपण शरण जाऊ नये, त्यांची भक्ती करू नये, त्यांच्याविषयी टोकाची श्रद्धा ठेवू नये. कारण अशा श्रद्धाच एक दिवस लोकशाहीत असूनही एकाधिकारशाहीकडे वळतात. कारण ही राजकीय लोकशाही ते वापरतात. आणि राजकीय लोकशाही म्हणजे काय? आम्हाला बहुमत आहे, आम्हाला मेजॉरिटी आहे, आम्ही पाहिजे ते करू शकतो. कारण लोकशाहीनेच तो आम्हाला अधिकार दिलेला आहे. निदान इथून पुढच्या काळात तरी संविधानाचा, लोकशाहीचा संकोच होईल इतकं माप आपण कुणाच्याही पदरामध्ये टाकता कामा नये. अजून एक गोष्ट आपल्या लक्षात येत नाही. आपण आपल्यातल्या लोकशाहीचा खूप जयजयकार करतो, तो करायला पण पाहिजे. पण मी तुम्हाला बाबासाहेबांच्याकडेच घेऊन जातो पुन्हा. संसदेतल्या भाषणात एकदा पुन्हा असं म्हणाले होते, मला वाटतं घटना समितीतल्या भाषणामध्ये, की आपण अतिशय नाजूक परिस्थितीमध्ये संविधान आणि लोकशाही स्वीकारलेली आहे. ही परिस्थिती नाजूक का आहे? कारण लोकशाही यशस्वी होण्यासाठी केवळ राजकीय लोकशाही आवश्यक नसते, तर सामाजिक आणि आर्थिक लोकशाही पण पाहिजे. आपल्याकडे एवढ्या जाती आहेत, सामाजिक लोकशाहीच नाही. आपल्याकडे एवढं दारिद्र्य आहे, जगण्याची मारामार आहे, आपल्याकडे आर्थिक लोकशाही पण नाही. आणि जेव्हा सामाजिक आणि आर्थिक लोकशाही नसते, तेव्हा एकूण लोकशाहीच फेल होते. केवळ निवडणुकांना लोकशाही म्हणू नका, केवळ तुम्हाला सत्ता देणाऱ्या कृतीला तुम्ही लोकशाही म्हणू नका. सामाजिक आणि आर्थिक लोकशाही यायला पाहिजे. ती आता आहे का? गेल्या 10 वर्षापासून पाहतोय धर्माधर्मातली भांडणं वाढलेली आहेत, जाती जातीतली भांडणं वाढलेली आहेत, अल्पसंख्यांच्या विरुद्धचे हल्ले वाढलेले आहेत, हिंदू राज्य तयार झालेले आहेत. गुजरात काय, उत्तर प्रदेश काय, हरियाणा काय, मध्य प्रदेश काय, किती नावं घेता येतील की जिथे जणू काही हिंदूंचं राज्य आहे असं समजून निर्णय व्हायला लागलेले आहेत. जर इथे सामाजिक लोकशाही असती तर मणिपूर का जळालं असतं? जर इथे सामाजिक लोकशाही अस्तित्वात आली असती तर गुजरातमध्ये हत्याकांड का झालं असतं? जर इथे सामाजिक लोकशाही असती तर लव जिहाद का आलं असतं? इतिहासाचं पुनर्लेखन का आलं असतं? हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्याविषयी अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन बाबासाहेबांनी करून ठेवलेलं आहे. आणि त्याने असं पण सांगितलं शेवटच्या भाषणामध्ये, 55च्या भाषणामध्ये,
की आपण लोकशाहीसाठी एक मंदिर बांधलेलं आहे. बाबासाहेब काय म्हणाले? आपण लोकशाहीसाठी एक मंदिर बांधलेलं आहे आणि त्या मंदिरात देवीची प्राण प्रतिष्ठा होण्यापूर्वीच तिथे एक बलदंड सैतान जाऊन बसलेला आहे. तो बाहेर येत नाहीये. आणि जर बाहेर येत नसेल तर ती वास्तूच उद्ध्वस्त करण्याची वेळ येते. याचा अर्थ काय? लोकांना सामाजिक आर्थिकशाही जर मिळालीच नाही तर लोकच एक दिवस हा डोलारा उद्ध्वस्त करतील, असा इशाराही बाबासाहेबांनी दिलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे नॅरेटिव्ह नाही आहेत. नॉट नॅरेटिव्ह. नॅरेटिव्ह म्हणजे कपोलकल्पित कथा असतात. ह्या कथा आहेत का? माणसं मेलेली नाहीये. एकाच रात्रीत कायद्याचा प्रस्ताव येतो, दुपारी मंजूर होतो आणि संध्याकाळी राष्ट्रपती सही करतो. संकोच नाही आहे का? केवळ बहुमत तुमच्या बाजूला आहे म्हणून नैतिक जबाबदाऱ्या पार न पाडता, नैतिक संकेत पार न पाडता तुम्ही डायरेक्ट त्याच्या जोरावर काहीतरी करायला गेला की संकोच होतो. तुम्हाला लोकशाही पण पाहिजे, संविधान पण पाहिजे आणि हिंदू राष्ट्र पण पाहिजे. कसं काय घडणार आहे? कसं घडवणार आहे तुम्ही? एका म्यानात दोन तलवारी राहत नाही आहेत. ज्या दिवशी तुम्ही हिंदू राष्ट्राचा आग्रह धराल त्या दिवशी संविधानाचा संकोच झालेला असेल. आणि ज्या दिवशी तुम्ही आपली जीवन पद्धती, आपली विचार पद्धती, आपला देश, आपली लोकशाही, आपली मूल्ये, आपला आधार, आपलं रक्षण या दृष्टिकोनातून संविधानाकडे पाहाल तेव्हा हिंदू राष्ट्र मागे पडलेलं असेल. खरंच लोकांना हिंदू राष्ट्र पाहिजे? कुणाला पाहिजे? धर्माच्या नावाने राजकारण करणाऱ्यांना हिंदू राष्ट्र पाहिजे. सामान्य माणसांची जगण्याची ससे होलपट चालू आहे. नोकऱ्या गेलेल्या आहेत आणि संविधानात जगण्याचा हक्क आहे. शिक्षण महाग होत चालले, सरकारी शाळा बंद पाडत चाललेला आहे आणि संविधानात शिक्षणाचा हक्क आहे. हे रोज रोज झुंडीच्या झुंडी आरतीच्या नावानं, जिहादच्या नावाने, चालिसीच्या नावाने, नमाजच्या नावाने रस्त्यावर उतरतायत आणि संविधानात धर्मनिरपेक्षता आहे. कसा विचार करायचा? कोण कुणावर आक्रमण करायला चाललेलं आहे आणि त्याचा परिणाम काय होणार आहे? माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की संविधान हे केवळ पूजेचं साधन नाही आहे. संविधान हे केवळ श्रद्धेचं साधन नाही आहे. संविधान ही सामान्य माणसाची गरज आहे, त्याच्यासाठी ते आहे. म्हणून तर प्रियांबलमध्ये आम्ही भारताचे लोक अशी सुरुवात होते. हे लोक साधे नाहीत देवा. ह्या लोकांना राजकीय हक्क आहेत, ह्या लोकांना संविधानिक हक्क आहेत. जगण्याच्या हक्कापासून विकासाच्या हक्कापर्यंत सगळे यांना आहेत. म्हणून हे राजकीय दृष्ट्या, नैतिक दृष्ट्या माणसांचे लोक झालेले आहेत. हा लोक म्हणजे काय? कळप आहे? हे लोक म्हणजे काय? गर्दी? आम्ही भारताचे लोक आहेत. किती स्वाभिमानाने सांगतो आपण. आणि आम्ही भारताचे लोक का आहोत? तर आम्हाला पाहिजे तशी, आमच्या हितासाठी, आमच्या कल्याणासाठी, आमच्या वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी आम्ही आमच्यासाठी संविधान तयार करून घेतलेलं आहे. हे कुणी दान नाही केलेलं. हे काय वरून पडलेलं नाही आणि पृथ्वीचं पोट फाडून वर पण आलेलं नाहीये. हे संविधान म्हणजे आपले जगण्याचे श्वास आहेत. ते श्वास कसे टिकवायचे? कुणी कल्याणकारी राज्याच्या नावाखाली श्वासाऐवजी आपल्या तोंडावर ऑक्सिजनचा मास्क लावत असेल, आपण विरोध केला पाहिजे. आपल्याला जगण्याचं साधन देण्याऐवजी कुणी 5 किलो धान्य पाठवत असेल, आपण विरोध केला पाहिजे. कुणी आपल्याला नोकरी चाकरी देण्याऐवजी 1500 रुपये पाठवत असेल, आपण विरोध केला पाहिजे.
कुणी आपल्याला चांगलं ज्ञान देण्याऐवजी नुसतीच खिचडी खायला घालत असेल, आपण विरोध केला पाहिजे. या विरोधातून संविधानाचं संवर्धन आहे, संविधानाचा विकास आहे. म्हणून मी सुरुवातीला म्हणालो की प्रत्येकाच्या ओठावर प्रश्न एकच असतो की आम्ही काय करू शकतो. आम्ही कॉमन माणसं, आम्ही सामान्य माणसं, तुम्ही भारी लोक, तुम्ही काही पण बोलता, आम्ही काय करायचं आहे. तर तुम्ही, मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे, प्रियांबल कुठे पण उपलब्ध असतं. आज प्रियांबल वाचा. तुम्हाला वाचता येत नसेल, कारण सगळेच काही साक्षर नाही आहे, तर कुठल्या कॉलेजमध्ये जा, शाळेमध्ये जा, लायब्ररीमध्ये जा, तिथे संविधान असतं आणि एक छानपैकी आनंदाने, आत्मविश्वासाने निदान तिच्या कव्हरवर तरी हात फिरवा आणि संविधानाला सांगा की मी आणि तू दोन न्यायी आहोत. आपण परस्परांचं प्रतिबिंब आहोत. आपण हातात हात घेऊन राहिलेला सगळा प्रवास पूर्ण करायचा आहे. तू माझं रक्षण कर, मी तुझं रक्षण कर. मला वाटतं हाच आजच्या दिवसाचा संदेश आहे. धन्यवाद.